आता मी निघतोय बघा. कुठे जायला? गणपतीत चाललोय, गणपतीच्या मंदिरात. तर आम्ही सकाळपासून जे काम केलं ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आम्ही कसाला होतो रात्री राहायला आणि तिथूनच येताना आम्ही नर्सरीमधून एक कलम आणलेलं आहे बघा. तर ते काम केलं आणि बाजूने आहे बघा आम्ही कंपाऊंड पण करून घेतलं हाताबरोबर, कारण आमच्या घरी वारा खूप लागतो. आणि दुसरं काम म्हणजे तिकडे जे कलम लावलं होतं बरीच वर्ष झाली, त्याला आंबेच लागत नव्हते. एकदा लागले 2-4, त्यानंतर लागलेच नव्हते परत. तर त्याला मेन म्हणजे आम्ही खत घातलं, थोडी लेंडी टाकून आणि सेंद्रिय खत घालून. हे बघा इकडे हे कलम आहे. किती वर्ष झाली हो अण्णा? 7-8 वर्ष झाली लावून, पण धरलं नव्हता. आता यावेळी आम्ही खत वगैरे घातलं आहे. आता पुढच्या वर्षी रिझल्ट बघू काय आहे, तो धरतंय की नाही ते. आंबे खायला या धरलं तर पुढच्या वेळी. चला, आणि ह्या इकडे आपणा घर देवाकडे जातोय आणि फुलं तर न्यायलाच लागणार म्हणून जास्वंदीची फुलं काढायला आले. फुलं गणपतीला लई फुलं देते, आता जरा कमी आहेत फुलं. आता नाही आहेत, पण गणपतीच्या वेळी जास्त असतात. खूप असतात, पुरी पुरी लाल लाल झालेली असते. फुलं पण छान आहेत बघा, कशी मस्त फुलं आहेत. एक 3 भेटले आता. बस झाली, चला 3. हां चला चलो. ताई वाट बघते पांदीत. हे आमचं घर बंद आहे. आता आम्ही सगळी साफसफाई करायला डायरेक्ट आता गणपतीच्या वेळी आधी येणार, 2-4 दिवस आधी येणार आणि मस्तपैकी साफ करणार. मंडळी हा बघा मस्त आहे आमचा आंबा, आणि आकार बघा त्याचा एकदम गोल आहे. आणि बरेच लोक येतात इथे उभे आणि त्याच्यासोबत फोटो पण काढतात. तर हा आंबा कोणी लावला? हा बघा मालक, स्वतः मालक. तर कधी लावलेला, किती वर्ष झाली? आंब्याला 29-30 वर्ष झाली. एका वर्षाला आम्ही शेती केलेली, तो आमचा एक म्हातारा बैल होता, मेला. हां, बैलाला गाडलेला, त्याच्यावर मी तो आंबा लावला. 29-30 वर्ष झाली असतील तेव्हा मी इकडे शेती केलेली पूर्ण. पण हो, आता असा झाला त्याचा आकार एकदम गोल आणि दिसायला पण छान दिसतो, लांबून बघायला पण भारी वाटतं. तो धरत नाही पण धरतो आतमध्ये कधीतरी धरतो, पाणी जवळ. हा 1-2दा धरलेला पण जास्त नाही. इकडे आपला व्हाळ. या बघा गणपती जाताना आम्हाला व्हाळा लागतो आणि हे पाणी आहे ना इथेच जाऊन मुरतं का ना, वजरात. वजर आहे ते, म्हणजे खाली खड्डा आहे, ते पाणी सगळं जाऊन तिथेच. ते पाणी आपल्या खरीचं येतं. हा काहीतरी काम चालू आहे, डंपर चालू आहे तिकडे बहुतेक, काहीतरी काम चालू आहे. आपण बाहेर पडलो का पाऊस येतो बघ ना, तिकडे पाऊस येतोय. बघूया काय. मंदिरात थांबा थांबा थांबा, जावा जावा. ते दगड नेत आहेत, बारके बारके दगडाची माती. चलो, मंदिर आपलं तिकडे आहे. बघा गणपती मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदम, आणि शांत वाटतं. वातावरण पण शांत आहे. इथे बाजूनी पाणी वाहत आहे जबरदस्त. आमच्या काय बाजूलाच आहे, आम्ही काय येतच असतो इथे.
ये देखो पाणी. हे पाणी तिकडनं पण सोडलंय. पहिले इकडनं जास्त जायचं आणि इथे धबधबा खाली आहे आणि बरीच लोक यायची इथे. सगळ्यात पहिले आता मंदिराला लॉक आहे. जे पुजारी आहेत ते संध्याकाळी येतात आणि सकाळचे येतात. आत्ता दुपारचे ते घरी गेलेत. तेव्हा मूर्ती तिथे आहे. हां आधी नव्हतं ना. आणि खाली मस्त पैकी व्ह्यू दिसतो इथनं खालचा. बाहेरूनच आता पूजा करून घ्यायची, पाया पडून घ्यायचं. आता तर लॉक आहे. तिकडे जागा नाही. लॉक आहे त्यामुळे आतमध्ये नारळ ठेवायला भेटत नाही. हा बघा इथेच ठेवलं. हे बघा पूजा वगैरे करून झाली आणि थोड्या वेळात आम्ही बसणार. अण्णा इथे बसले, ताई पण इथे बसली आहे. मागचा व्ह्यू. थोड्या वेळ आता आम्ही इथे बसणार आणि नंतर घरी जाणार. कसाला जायचं? कोण वरती गेले? कोणतरी दोघे जण आलेले. खाली जायला आपल्याला भेटतंय का बघूया. हे बघा जे पाणी होतं ना ते पहिलं हे जे सगळं पाणी आहे ना इथून जायचं आणि खाली पडायचं. त्यामुळे धबधबासारखं झालेलं तिथे. आणि आता हे सगळं तोडून हे जे सर्व पाणी आहे ना इथून पडायचं. आणि तिकडे पण ठीक आहे, पण मी आता खाली जात नाही. कारण घसरायला वगैरे होईल. रिस्की आहे खूप. इथूनच जाऊया आता आपण. इकडे मंदिर आहे. पाऊस असला की बरीच लोक येतात. मंगळवारची जास्त येतात कारण गणपतीच्या दर्शनाला पण लोक येतात. चल आता. ओके काका कुठे गेलेत बघूया. इकडे चला आता. कुठे जायचंय? हॅलो चला कुठे जायचं आता? कुठेच्या शेंगा काढायला तिकडे तुम्हाला दाखवतो कुठे. चला तर आता कुठे जंगलात चाललोय आम्ही. जंगलात मध्ये साड्यावरती फिरायला. कुड्याच्या शेंगा तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात आता बघू भेटत आहेत की नाही. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती त्याला. आता कुड्याच्या शेंगा ना आमच्याकडे कुड्याच्या शेंगा म्हणतात. चला तेच भेटत आहेत का बघू आधी. चलो आता चाललो आहे बघा. तिकडे एकदम टोकाला जायचं आहे कारण कुड्याचं जे झाड असतं ते जास्त करून तिकडे आहेत. शेंगा कुड्याच्या. कुठे? नाव जांभळीचा टेक. जांभळीच्या टेकाला जायचं आहे. एक नाव आहे त्या एरियाचं जांभळीचं टेक. आणि इकडे ही नायकाची वाहन. इकडे म्हणजे प्रत्येक एरियाला आमच्या इथे ना सड्यावरती नावं ठेवलेली आहे. टोंडोळकरांचा वापा. टोंडोळकरांचा वापा बोलतो. इकडे नायकाची वाहन.
सगळी पुड्याची झाडं आहेत आणि दरवर्षी जळतात. इकडे आग येते आणि त्याच्यामध्ये जळतात, त्यामुळे शेंगा लागत नाहीत. तर आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. तिकडे आहेत का बघायचे आहेत. नाहीच भेटल्या तर डायरेक्ट घरी बघूया. पुढेची शेंगा वरती हे बघा थांबा तोडतो. पुड्याच्या शेंगा. हे बघा इथे पण आहेत. मोठे नाही झाले आहेत, बारके बारके. अजून झाले आहेत नाही. बघूया अजून नसतील नाही कवळे. हे बघा दाखवा. हे बघा मंडळी, या पुड्याच्या शेंगा. याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्तपैकी हवा वगैरे सुटली आहे. झाडं आहेत पण शेंगा नाही आहेत. हवा सुटली आहे. पकडा ठीक. बघूया आता किती भेटत आहेत त्या. ठीक लागेल. भरपूर झाड भरलेलं पाहिजे. किती आहेत बघा. ते पण आहे आतमध्ये. हे बघा त्याला बोलतात कुड्याच्या शेंगा. तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे इथे आतमध्ये अजून बघ ना. कुठे वारा सुटलाय मस्तपैकी आणि आवाज येतोय की नाही काय माहिती. वाऱ्याचा जास्त आवाज येत असेल. ताई इकडे मोबाईलवरती आणि अण्णा इकडे शेंगा काढतात. मी पण काढतोय. बघा इकडे आहेत शेंगा. काढून घेऊया पटापट. डिंक असतो याला, त्यामुळे चिकट होतात हात जास्त. कडू असतात, लय कडू असतात या. कडू असते यांची भाजी. भाजी कडू होते, खायची असते. कोकणचा रानमेवा आपला बघा. हे घ्या हे घ्या. हे बघा एवढे भेटलेत. आलो पण अजून भेटतील, खूप भेटतील. हे एवढे झाडं आहेत त्याच्यावरतीच आम्हाला एवढे भेटलेत. अजून वरती खूप झाडं आहेत तिकडे. हे बघा बऱ्याच आहेत. इकडे पण आहे. बघा डिंक लागला पूर्ण हात चिकट झालेत. डिंक जातो ना तेल लावून. तेल लावल्यावरती जातो. आज पावसाने जरा मेहरबानी केली. आला नाही म्हणजे येतोय येऊन जाऊन आहे, त्यामुळे जास्त काय वाटत नाही आहे. नाही तर पाऊस वगैरे आला काय सगळी. हा बघा पाऊस बोललो आणि आला आता पाऊस. छत्री उघड. पावसाचं नाव घेतलं आणि पाऊस आला. हे बघा साड्यावरती आमच्या. उघड उघड एक उघड. भिजायचं आपण. पहिला आम्ही इकडे गुरं घेऊन असायचो सगळीकडे आम्ही पोरं संध्याकाळच्या वेळी. आता कोणच नाही. पोरं आहेत. आता गुरं नाही आणि पोरं पण नाही. माकडं आहेत. आता फक्त माकडं आहेत. ते पण तिकडे होती मागाशी रांगेत. ते 30 एक तरी असतील एकदम चालत होती. लागला ना का गोल होणार. मेलेली आहे वाटतं. दिसली काय लावू. आता सरळ कशी होणार. थोड्या वेळाने आपोआप होणार. तर एवढे शेंगा आम्हाला पुरेशा नाहीत, कारण मुंबईला पण न्यायच्यात अन्नाला. म्हणून आता पुढे चाललो आहे आम्ही. बघूया आता पुढे किती भेटत आहेत आपल्याला ते. अण्णांना शेंगा दिसल्या त्या बघा. ह्याच्यावरती मोठे मोठे आहेत. काढा. ऊन लागतंय मस्त आणि सगळीकडे हिरवगार झालंय आणि चमकतंय सगळं. हे ना असं कोचून बघायचं. हे असं मोडलं नाही ना तर जुन असतं, ती घ्यायची नाही. हां चांगले आहेत. मोठ्या मोठ्या ह्याच्या कवळे आहेत, मोठे आहेत पण कवळे. हे टोक मोडलं नाही ना तर समजा जुने असे भेटले पाहिजे. त्या बघा तिकडे वरती आहेत. मला चालले लहान आहे. ह्या बघा इकडे.
झाड छोटे आहे पण शेंगा बऱ्याच आहेत त्याच्यावरती. करवंद अजून करवंद आपल्याला करवंद माहिती आहे सगळ्यांना. पिकी आहे. हे बघा पाऊस पडल्यानंतर पण करवंद आहेत. हे बघ. पिकलेली बघा ना कुठे आहेत, मला खायची. पिकलेली नाही ते कच्चं खायचं. एक खा. नको नको एक खा. नको कच्चं एक नको. खायचं असं. मस्त लागतं. पिकलेली द्या मला. टाकून कधी जातात मस्त लागतात. मस्त टाकून कधी जात. तुम्ही सांगा बघ किती आहे. कुठे आहेत? अरे बाप रे. अडचण जाऊ दे. त्या बघा तिकडे जास्त शेंगा आहेत. जाऊ दे, अडचण. अडचण आहे, सोडून द्या चला. आपल्याकडे आपल्याला भेटले आहेत बघ एवढ्या. अडचणीतले पण काढली असती पण आपल्या भेटल्यात ना थोड्या. हां भेटले असतात आपण तुला असतील ठीक आहे. चलो आगे. अभी आता थोड्याच वेळात घरी जायचं. तिथे आमचं मंदिर वगैरे दिसतंय ते बघा. बैल बघ बैल बघ. हे कसे दिसेल काय हे दगड करतात. तिकडे बैल वगैरे आहेत, तिकडे चिऱ्याच्या खाणी आहेत जवळ आपल्याला. आणि त्या साईडला आमची घरं. आमचं साईबाबांचं मंदिर तिथे. तिथनं बघायला भारी वाटतंय. मंडळी हे बघा घरी पोचलोय आता. आणि आता मी थोड्याच वेळात निघणार कसाला जायला, म्हणजे रूमवरती आमच्या ताईला आणि आनंदना म्हणजे काकांना उद्या जायचं आहे दिवा ट्रेनने मुंबईला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.